50 उभे आहे. महत्वाचे 2-3च आहे, कारण ते मोठमोठ्या पक्षातून आहे. 3 पैसेवाले आहे, 2 मोठे पक्षवाले आहे. मी एक सर्वसाधारण घरातला वर्गणी करून लढणारा माणूस आहे. मी लढाई करतो म्हणून लोकांना मी माहित आहे, म्हणून 3-4 जण चर्चेमध्ये आहे, बाकीचे कोणी आहे नाही. तुमच्या गावामध्ये प्रचार करणारे राजकीय दलाल पण आहे ना. पहिल्या दिवशी माझी बायको इथं फिरायला आली तर एक जण तिला घेऊन फिरला. काऊन फिरला रे म्हटलं तिला घेऊन? बापा माई वहिनी येईन तर तिचं काम नाही करीन का? म्हटलं मी तिला सांगितलं, तो पहिल्या दिवशी ज्याच्यासोबत फिरते त्याच्यासोबत शेवटच्या दिवशी राहत नाही. माल भेटला का ऍडजस्ट होऊन जाते. हे असे राजकारणी स्वतःच्या पोळ्या शेकणारे या क्षेत्रामध्ये आहे. महामित्र आहे बंडू काळे, हवा पाहून दिवा मांडून राहिला आहे. सध्या कोणाची ताकद आहे ते पाहून राहिला, म्हणून माझ्या सभेला आला नाही, माझ्यासोबत प्रचार नाही करून राहिला. उद्या जर सत्ता कोणाची आली आणि भलत्याचीच आली, हो गावात त्याच्यासाठी नाही मी गावात आलो म्हणून, नाही तर प्रचार करायला पाहिजे होता. हे असे हवा पाहून दिवा मांडणारे राजकारणात नाही पाहिजे. हे पैसे खाऊन दुसऱ्याचा प्रचार करणारे राजकारणात नाही पाहिजे. ज्याच्या वडिलात त्याला टोलेच्या वडिलात दम होता त्यानं जिल्हा परिषद गाजवून दाखवली, त्या पोरातही ढंग नाही आहे असं मला दिसून राहिलं. आता मी येईल दाखवणार आहे. इथं 2च ग्रुप आहे म्हणते, तिसरा पैदा करून दाखवीन मी. इथं नाही लढलो, इथं ग्रामपंचायत पासून सारे इलेक्शन तर मला म्हणलं. अरे तुमची साथ पाहिजे, जनतेची साथ पाहिजे, जनता पार्टीची पाहिजे. असे कसे मत भेटत नाही? तुम्ही जर काम चांगलं करत असाल, तुम्ही जर रस्त्यावर उतरून त्याच्यासाठी भांडत असाल, रस्त्यावर उतरून मोर्चे काढत असाल आणि त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना देत असाल, अर्ध्या रात्री कोणी येईन तर तुमचा दरवाजा कामासाठी जर उघडा राहत असाल, लोक बरोबर साथ देते. काही पैशाने विकले नाही जात मत. माझ्या बापाचाही विश्वास नव्हता पैशावर, माझाही विश्वास नाही आहे. मतदार विकल्या नाही जात. हे मतदाराचे जे ठेकेदार आहे ना, ते विकल्या जाते. गावातले पाटलं नेते यायचे पैसे भेटते वेगवेगळ्या पार्ट्याकडून. मी स्वतः वर्गणी करतो, कुठून देणार आहे यायले? मग आता प्लॅन होता 4 बी विकत घ्यायचे, पैसेच नाही. इथं बॅनर लावायला पैसे नाही, यायले कुठून घेईन? हे असे उमेदवार जे उभे आहे, एक कमळाकडून आहे ते स्टेशनावरचं चोट्ट, खूपच विकास करणार आहे म्हणते. काय तो त्याला आमदार करा, त्याच्यानंतर खूप विकास करणार आहे म्हणते. कास्त करायचं तर खूपच करणार आहे म्हणते. मी ज्यांना कास्त करायचे, संत्र सुद्धा चोरले, मोसंब्याही चोरल्या, पंपही चोरले, रंगे हात पकडले लोकांना. पूर्ण जणायला माहित आहे का कास्तकार झोपायला गेला म्हणजे ह्या वावरात जाते म्हणून. या कास्तकाराचं भलं करणार आहे. ज्या एपीएमसी मध्ये या सभापती आहे, त्या एपीएमसी मध्ये MSP प्रमाणे या कास्तकाराचा माल विकत घेत नाही. एवढूशा सत्तेमध्येच कास्तकाराला जर ह्या न्याय देत नाही तर ह्या आमदार झाल्यावर कास्तकाराला न्याय देणार आहे का? आणि त्याचा प्रचार ह्या करून राहिला चोट्याचा. मला समजावून सांग रे वैभव, त्याच्यात काय काय चांगलं आहे? 62व्या वर्षी लग्न करणं चांगलं आहे, चोऱ्या करणं चांगलं आहे, व्यागन फोडणं चांगलं आहे का, सागवान चोरणं चांगलं आहे का, चंदन चोरी करणं चांगलं आहे? मला कोणता गुण चांगला आहे तर त्याला मला सांग, मला पटवून सांग. उद्यापासून मी त्याचं काम करतो, त्याच्या पायात पाय धुतो, त्याचं पाणी पितो. गाडा साजरा आहे तो चोट्टा. तुम्ही एक गाव चालवता, गावाचं नेतृत्व करता, गावाला कोणत्या दिशेने नेऊन राहिले तुम्ही? चोट्याची बढाई सांगून राहिले गावामध्ये याले मत टाका म्हणून. ज्याच्यासोबत इराणी राहते, आमच्या गावातली पोरगी सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही त्या इराणीच्या हाताखाली. यायला साथ देणार हे ठाकूर.
टायात मारा, मत नका मारू. हे चोट्टे, हे 2 नंबरचे धंदे विकणारे, गांजा विकणारे, अफीम विकणारे, चरस विकणारे, शाळेच्या पोरीच्या दप्तरामध्ये काय सापडलं, गांजा सापडला होता. शाळेची बदनामी नाही झाली पाहिजे म्हणून ते प्रकरण दाबलं. पोरीची बदनामी झाली असती तर तिचं लग्न सुद्धा नसतं झालं पुढं जाऊन. 9व्या वर्गातली पोरगी. हे दिशा देणार आहे, हे दशा ठरवणार आहे आपल्या क्षेत्राची. आणि त्याचा प्रचार करते ह्या वैभव. ह्या आदर्श आहे का तुमचा? ह्याचे वडील असं आदर्श, ह्या नाही आहे, ह्या विकाऊ आहे. आणि ते टाला टुले आहे. माझ्याच घरासमोर राहते, मी पटतो त्याले, महा व्यवस्थित काम आहे हे माहित आहे. जमत नाही पटो आपलं, जमते त्याच्याकडून काहून राहते तू? का तू जमून जाते बरोबर? जमन नाही तर नाही जमन, लोकांची लढाई करतो मी, रस्त्यावर उतरतो, मोर्चे काढतो, त्याच्यासाठी भांडतो, त्याच्यासाठी झगडतो. त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून कोणत्याही अधिकाऱ्याला काही बोलून बसतो. मग जो रस्त्यावर उतरते, ज्या लढाई लढते, जे तुमचे प्रश्न मांडते, त्यांना उभं नाही राहायचं, सोट्यानं उभं राहायचं. त्या चिकण्या तोंडाच्या त्या पोट्ट्यानं उभं राहायचं. भोयता तोंडाचं आहे का बॅनर इथं? इथून निवडून पाठवला, इथूनच बोललो होतो तू मस्त जमला आहे म्हणून बोललो होतो ना. पुन्हा आलं नसेल इथं. ज्या सभागृहामध्ये तुम्ही त्याला निवडून पाठवलं त्या सभागृहामध्ये एकही अक्षर कास्तकाराविषयी किंवा कोणाच्या प्रश्नाविषयी बोलला नाही, या क्षेत्राच्या कामाविषयी बोलला नाही. आणि आता एकदम त्याला बाप मंत्री होता म्हणून याला आमदारकीच्या सभागृहात जायचं आहे. बोयतात तोंडाच्या इथंच नाही बोलणं झालं तू याच्यानं, तिथं बोलशील का विधानसभेत? प्रश्न तरी समजते का तुले? हे असे निकमे नालायक निवडून पाठवायचे आहे. ह्या गावात माळी समाज आहे म्हणते, आणि माळी समाज बीजेपीत गेला आहे म्हणते. माळी समाज जर बीजेपीत गेला असन तर त्यानं महात्मा फुले विसरून जा. महात्मा फुले तुम्हाला समजलंच नाही असं त्याचा अर्थ आहे. महात्मा फुले ज्याला समजला, सत्यशोधक समाजाची चळवळ ज्याला समजली, महात्मा फुलेवर या बामणाईनं काय चिखलफेक केली, सावित्रीबाई फुलेवर या बामणाईनं काय चिखलफेक केली, हे जरी वाचलं तरी कोणताच माळी ह्या भाजपल्या आयुष्यात कधीच मतदान करणार नाही. दुसरे खूप कुणबी आहे म्हणते इथं. कुणब्याचं पोरग उभं आहे म्हणते, शिलाई मशीन फाटली आहे तुमची, शिवायला आला तो. मी नाही कुणब्याचं पोरग. व्हॅलिडिटी दाखवू का? या ना घरी. जातीवर इलेक्शन होत असते का? धर्मावर इलेक्शन होत असते का? का कामाचा कोण आहे त्याच्यावर मतदान होत असते? तू मंदिरात जातं का, मस्जिदात जातं का, काळा देव पाहतं का सेंद्री देव पाहतं, याच्यावर इलेक्शन होते का? हे प्रश्न आहे का सरकार समोर मांडायचे? सरकार समोर मांडायचे प्रश्न कोणते आहे? या बेरोजगार पोराच्या हाताला काम नाही आहे, याचं शिक्षण महाग झालं आहे, शिक्षण फुकटात झालं पाहिजे, गरीबाचा असो श्रीमंताचा असो फुकटात शिक्षण घेतलं पाहिजे, दवाखान्याची सोय झाली पाहिजे. हे सरकारचे कामं होय. कोरोनात माणसं मरून राहिले पण हॉस्पिटलची तयारी नव्हती, आणि ह्या भाड्याचा बैल चिकण्या तोंडाचा नमस्कार करत हिंडत होता सॅनिटायझर मारून. हे काम आहे का मंत्र्याचं? का हॉस्पिटल सज्ज करायला पाहिजे होते, का हॉस्पिटलमध्ये सोयी करायला पाहिजे होत्या? मॅच शाळा तयार केल्या, 7 नंबर शाळेमध्ये बाकीच्या शाळेमध्ये बेड लावून दिले, बाहेरून ते ऑक्सिजन तयार करण्याच्या मशीन आणल्या आणि तिथं ऑक्सिजन पेशंटले उपलब्ध करून दिले. डॉक्टर नव्हते करू शकत मी, कारण हॉस्पिटल नव्हतं, तात्पुरती सोय होती. ते काम करायचं तर कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे हे समजलं पाहिजे, त्यासाठी अक्कल पाहिजे. सोलार कंपनीत जाता तुम्ही इथून, हा, दरवर्षी कोणतरी मरते तिथं.
यूपीएन बिहारवाला मरते का? यूपीएन बिहारवाला मरते तिथं? काऊन नाही मरत? ऑफिसातलं काम करते, ऑफिसातलं काम करते. यूपीएन बिहारचे शिकलेले पोरं तिथं ऑफिसात काम करायसाठी आहे, आणि आपल्या इथचे शिकलेले पोरं तिथं ऑफिसात काम करायसाठी नाही आहे, लेबर वर्क करायसाठी आहे. सेफ्टी नॉर्म्स कोण पाहिले पाहिजे? जर सेफ्टी नॉर्म्स तिथं सुरक्षा नियम पाळले नसन जात त्या फॅक्टरीमध्ये, आमदारानं तिथं धडक मारली पाहिजे, आमदारानं तिथं रेड मारली पाहिजे, आमदारानं तिथचे नियम तपासले पाहिजे. या नियमानं काम करून राहिला का? दरवर्षी कायचे ऍक्सिडेंट होते म्हणून कायच्यात बोलन? तुम्ही फुटले, याच्या ऍम्ब्युलन्स मध्ये भरले आणि नेले नागपुरात, केले डिक्लेअर, मेले. ऍम्ब्युलन्स देणारा कोण आहे? सोलारवाला. तो सोलारवाला यायला फुकटाच्या ऍम्ब्युलन्स देते म्हणून हे काहीच त्याच्या विरोधात बोलत नाही. नोकरी तुमच्या पोराला लागते तर ते लेबर जॉब, ते मराच्या ठिकाणी. यूपी बिहारवाल्याला लागते तिथं ऑफिस मध्ये. हा आमदार तिथं ठणकावून सांगू नाही शकत का यूपी बिहारवाला इथं एकही अधिकारी होणार नाही, माया इथं शिकलेले पोरं आहे त्याला घे म्हणून? तो बायल्या तोंडाचा 30 वर्ष निवडून दिला. बरं एक वेळा तर मी सांगितलं म्हणून दिला, पण 25 वर्ष. तेव्हा मी काय सांगितलं होतं, तुम्हाला 2च पर्याय आहे, इथं पर्याय नाहीये. आघाडी असल्यामुळे मला तिकीट नव्हती, त्याला तिकीट होती. ह्याच सभेत सांगा, इथं स्टेजवर सांगितलं होतं, इथंच अनिल बाबू बसून होते. काय सांगितलं होतं? तुमचा जो पर्याय नाही आहे, 2च पर्याय आहे, एक गुवा आणि दुसरं शेण आहे. माझ्या बापाने सांगितलं गुव खराब राहते, त्याला हात लावायचा नाही, शेण सडा सारवण्याच्या कामी येते. आणि तुमच्याजवळ लोक तुम्ही म्हणता ना का 25 वर्ष यानं कोणतंच काम नाही केलं तर 5 वर्ष अजून काम नाही करणार, हेच बोललो होतो ना मी. पण चोट्टे लेहडे निवडून पाठवण्यापेक्षा हे निरुपद्रवी बरं, एवढंच बोललो होतो मी, कारण दुसरा उपायच नव्हता. आता पर्याय आहे तुमच्या समोर. गरीब असन भले पण इमानदारीनं जगणार आहे, स्वाभिमानानं जगणार आहे. माही चर्चा काही करत असेल, पैसे घेऊन उभा होते, पैसे घेऊन बसते, पैसे घेऊन विड्रॉ होते, पैसे घेऊन पॅक होईल. तुम्हाला एक सांगतो, वीरेंद्र देशमुखाची औलाद आहे एका बापाची. जो राष्ट्रवादी मला म्हणत असेल ना का ह्या पॅक होणार आहे शेवटच्या 2 दिवसात, ते 10 बापाची औलाद आहे, हे समजून घे जातो. दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो, पैसे घेऊन उठणं, पैसे घेऊन झोपणं आणि पैसे घेऊन बसणं हे वेश्येचा धंदा आहे. मी वेश्या नाही आहे. कोणता मायकाला अजून पैदा व्हायचा, पैशानं राहुल देशमुख विकत घेऊन दाखवायचा. मोदीला म्हणा तुझ्या अडाणीची आणि तुझ्या अंबानीची पुरीच्या पुरी इस्टेट आणून दे, तरी राहुल देशमुखाला विकत नाही घेऊ शकत. मी तत्वाचं राजकारण करतो, तत्वाच्यासाठी लढतो. आमदार व्हायचं असतं कसंही कोणाची चाटून, कोणाची चाटून म्हणजे जे तुमच्या डोक्यात आलं तेच. तर मी भाजपमध्ये गेलो असतो 2014 मध्ये. रामदास तडस आले होते तिकीट घेऊन. अमित शहाचा निरोप आहे, तुम्हाला उभं राहते, पैसा आम्ही खर्च करतो, तुम्ही फक्त हो म्हणा. नाही म्हटलं मी. आताही परिणय फुके आला होता तिकीट घेऊन, सारं आम्ही करतो, तुम्ही हो म्हणा. म्हणजे नाही, तत्वाशी तडजोड नाही. मी ज्या पक्षात आहे त्याच पक्षात मरणार आहे आणि त्याच तत्वानं जगणार आहे. तुम्हाला आमदार नाही व्हायचं म्हटलं, व्हायचं आहे, माझ्याच पक्षातून व्हायचं आहे. ज्याच्यासाठी काम करतो त्याने मतं दिलं तरच व्हायचं आहे, त्याचे मतं विकत घेऊन व्हायचं नाहीये. माझ्या तत्वाशी तडजोड करून व्हायचं नाहीये. आणि त्याला काम करून पाहिजे असन, त्याला जर मर्द आमदार निवडायचा असन, अभ्यासू आमदार निवडायचा असन, शिकलेला आमदार निवडून द्यायचा असन, काम करणारा निवडून द्यायचा असन, तर ते निवडून देतील आणि ते आमदार करतील. तू या चापलुसीची गरज नाही. हे अनिल देशमुख घरी आला, मी तुझ्या पाया पडतो, तू विड्रॉ हो. मी काऊन म्हटलं, मीच तुझ्या पाया पडतो. 2 वेळा मीच पडलो. मला आशीर्वाद दे म्हटलं, आमदार व्हायचा आहे मला. तुला जर वाटून राहिलं का आपण 5-6 वर्ष सोबत काम केलं, 5-6 वर्ष सोबत काम केल्यावर सोबत निर्णय घ्यायला पाहिजे. इथून म्हटलं त्या व्याहाडपेठ पासून तर थडी पवनी ना अंबाडा तिकडे सायवाड्यापर्यंत सभा करायला मी पाहिजे, मतदान घ्यायला तू पाहिजे. आणि जेव्हा उद्घाटन करायची वेळ आली, कोणाचे प्रश्न सोडवायची वेळ आली, तर फक्त तूच समोर.
मी कोणाला काय शब्द दिला, कोणाला काय कबूल केलं, कोणाला पांधन कबूल केली, कोणाला नोकरी कबूल केली, कोणाला काय कबूल केलं. मी आता म्युन्सिपाल्टी लढणार आहे तर वार्डामध्ये काय करायचं आहे, काय डेव्हलपमेंट गावात करायचं आहे, त्याच्यासाठी फंड काय लागणार आहे, कोणत्या गावामध्ये मी काही डेव्हलपमेंट कबूल केलं असं विचारलं कधी बसून मला? त्याच्या कार्यकर्त्याचा आहे की तो पिकल्या कानाचा? तो काटोल पुरताच आहे. आता पाहिजे ना काटोल पुरता आहे का पुऱ्या क्षेत्रापुरता आहे तर दिसूनच जाते रिझल्ट. 67,000च्या वर कधी गेला नाही अनिल देशमुख. मी त्याच्या स्टेजवर चढल्याबरोबर 97,000पर्यंत गेला. 30,000 कुठचे? काटोलात तर 25,000 मत आहे. काटोला पुरताच होतो मी. म्हणजे या काटोलात त्याला 11,500 मत आजपर्यंत इतिहासात कोणत्याच उमेदवारानं नाही घेतले. म्या दिलवून दिले त्याला. नाही तर याला म्युन्सिपाल्टीत 1200 मतं होते याच्या कॅन्डिडेटला अध्यक्षाच्या. म्हणून मी फक्त काटोला पुरताच आहे का? जिल्हा परिषद मध्ये हा मेंबर निवडून भले चोट्टा निघाला असं पळाला असं तो डोंबड्या तोंडाचा निवडून आणला ना. मग तिथं अर्धे मतं असन ना माय. पारडसिंगे सर्कल मध्ये असन ना माय अर्धे मतं. जे 600 मतांना माझी सीट पडली होती फक्त. पारडसिंगे सर्कल मध्ये पंचायत समितीचा सभापती महात निवडून आला ना. मग माय मत नाहीये. तुम्ही 10 वर्षा आधीचा इतिहास काढा ना. 10,000 भेटले होते म्हणून तर काम वाढत नाही माणसाचं. पॉप्युलरिटी वाढत नाही माणसाची. महाप्रचार करायला तूच तर घेऊन फिरला मले. हे मतदान जे वाढलेलं आहे ते मतदान आपल्या पाठीशी राहणार आणि ते विकाऊ नसते. आपलं मतदान विकाऊ नसते. हे जे उमेदवार उभे आहे उमेदवारही मस्त आहे. ठाकूर ते 4थी नापास. हे अनिल देशमुखाचं पोट्ट ते 12वी. मी LLB. मी मत नाही मागायचं यायनं मागायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. हे खोटं बोलणारे, हे आश्वासनं देणारे. मी आश्वासन नसतो देत. मी करून दाखवतो. मी करून दाखवतो तेव्हा मतं मागतो. सोयाबीन आठवते कोंब निघालेलं भिजलेलं APMCत. तुमच्या इच्छे कास्तकार होते ना. रातभर पाऊस आला. शेड मध्ये कास्तकाराचं सोयाबीन ठेवायचं तर याईनं बाहेर ठेवलं आणि व्यापाऱ्याचं शेड मध्ये ठेवलं. रातभर पाऊस आला. अर्ध सोयाबीन वाहून गेलं. अर्ध्या सोयाबीनले कोंबा फुटल्या. APMCत गेलो मला समजल्याबरोबर. म्हटलं शेड मध्ये तुला त्याचं काऊन ठेवलं याचं काऊन नाही ठेवलं. शेड कास्तकारासाठी आहे व्यापाऱ्यासाठी नाही. व्यापार पाहत बसून कुठं गोडाऊन करायचं आहे कुठं माल ठेवायचा आहे. तो पैसेवाला आहे या नाही आहे याच्यासाठी तुला शेड बांधलाय. हे चूक तुही आहे म्हणून आता याला नुकसान भरपाई दे आणि याची एंट्रीच नाही म्हणे आपल्याजवळ. म्हटलं एंट्री नाही केली तू ना तर तुही चूक आहे. आता तू कास्तकार म्हणून का मी 8-10 पोते आणले तर थेली 50 आणले म्हणून तर थेली नाही म्हणते खोटं सांगा म्हणे. आता म्हटलं कास्तकार आहे चोर लेहडा नाही होय. तो इमानदारीनच सांगन आणि भले 1-2 जास्तही सांगन तर तुझ्या बापाचं काय चाललंय. त्याला पूर्ण एंट्री घ्यायला लावली. जो कास्तकार आकडा देईन तेवढ्या पोत्याची ते एंट्री घेतली APMCनं. आणि आता पैसे कसे द्यायचे म्हणे. म्हटलं पैसे असे द्यायचे का कालच्या दिवशी जो लिलाव झाला होता सोयाबीनचा त्याच्यात सगळ्यात जास्त भाव ज्या ढेरीले असन त्याचा भाव या सगळ्या नुकसान झालेल्या कास्तकाराला लावायचा आणि त्याच्याप्रमाणे यानं सांगितलेल्या पोत्याला मल्टिप्लाय करून पैसे द्यायचे आणि त्याप्रमाणे पैसे त्याला देण्यास झक मारून भाग पडलाय. मी कास्तकाराचे प्रश्न मी सोडवायचे आणि मत कोण मागायचे. कास्तकारासाठी मोर्चा मी काढायचा आणि मत कोण मागायचे. याच्या पोरीची लाश तिथं पडली होती. तो महाजन उभा आहे रेल्वे लाईनवर. इराण्यानं मारून फेकली होती त्याची पोरगी. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणारा फक्त एकच सापडला. अनिल देशमुख आला होता मोर्चावर काढायसाठी.
ठाकूर आला होता, ठाकूरानं तर त्या इराणीला सोबत नेऊन एसपी कडे कंप्लेंट केली माझ्या विरोधात, जातीय तेढ निर्माण करते याले उचला म्हणून. त्या एसपी न बिनडोक माणसानं तिथं बंदोबस्त लावला, इराणीच्या घरासमोर 5-5 लॉऱ्या उभ्या केल्या, बंदोबस्त त्याला दिलं, संरक्षण त्याला दिलं, आणि 150-200 पोलीस अटक करायला माझ्या घरी पाठवले, जसं काही कुख्यात गुंड होय मी. तरी हिंमत नाही झाली माझ्या कॉलरवर हात टाकायची. हाकलले तिथून, सकाळी या म्हटलं मी येतो, मी काय भेकाड माणूस नाही. गेलो सकाळी, फक्त 2 तास अंदर होतो बेल भेटेपर्यंत. 2 तासात पूर्ण शटर बंद झाले आणि पूर्ण गाव रस्त्यावर 10,000 लोक. अनेकाईनं पाहिले असं डोळ्यानं. अनिल देशमुख आता भाषणात सांगून राहिला, त्याला अंदर केलं. मी मुंबईहून आलो, आणि मी मुंबईमधून आलो आणि मी पॉप्युलर असल्यामुळे लोक रस्त्यावर आले. आणि तू जेलात गेला तर पॉप्युलर नव्हता का? कोणीच तर रस्त्यावर नाही आलं. फक्त मी गेलो तेव्हा झाला का पॉप्युलर तू? केदार जेलात गेला तर कोणीच रस्त्यावर नाही आलं, ह्या जेलात गेला तर कोणीच रस्त्यावर नाही आलं, आणि मी जेलात गेलो तर रस्त्यावर आलो. म्हणजे काय? लोकांच्या मनात मी भरून आहे, लोकांचे कामं मी करतो, लोकांच्या कामासाठी मी रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो. आणि एखाद्याच्या पोरीच्या विषयी अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी हा पोरगा जर मोर्चा काढत असेल आणि रस्त्यावर उतरत असेल, उद्या तुमची आमची कोणाचीही पोरगी राहू शकते. याला संरक्षण देण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं पोलीस जर वागत असेल आणि अशा पद्धतीनं जर पोलिस अटक करत असेल तर याचा निषेध म्हणून मार्केटही बंद करतो, आम्ही रस्त्यावर उतरतो. म्हणून पोलिसाची फाटली आणि 2 तासात बेल झाली. ह्या काय सांगते अनिल देशमुख? जिंदगीभर भोकनाड्या मारण्याशिवाय केलं काय त्यानं? अजून बोलू का? मत द्यान का तेवढं सांगा. हात वरत करा, कोण कोण द्या अंत. भेकाडायचं राजकारण नाही करत मी. एक साईड टाका लीडर आणि एक साईड टाका मत. मर्दा आमदार निवडून द्या, नाही पॅन्टात मुतोला पोलीसवाले म्हणजे कोण तुमच्या हातात कॉलर धरते, कोण तुमच्यावर अन्याय करते, कसा पटवारी पैसे मागते, कसा तहसीलदार पैसे मागते, कसा SDO पैसे मागते, कसा कृषी अधिकारी पैसे मागते, मी पाहिजे. हेच काम करतो आम्ही. आमदार मर्द पाहिजे, बायल्या नाही पाहिजे. पटवारी साहेब ह्या विचार मतदान करताना करत असते, ते तुम्ही करत नाही. या गाव खेडे फिरून राहिलोय. गाव खेड्यामध्ये वातावरण आहे, भाजपच्या विरोधात वातावरण आहे. महागाई वाढली आहे, लाडकी बहीण योजना आणली आहे, लाडक्या बहिणीचे 3-3 महिन्याचे ऍडव्हान्स देऊन टाकले आहे. 3 महिन्याचे ऍडव्हान्स देऊन टाकून लाडक्या बहिणीला असं वाटून राहिलंय का मी खूपच श्रीमंत झाली म्हणून. आणि तू नवरा तो कास्तकार आहे, त्याचे पैसे दिले का त्यानं? लाडक्या बहिणीले ऍडव्हान्स दिला निवडणुकीच्या आधी. स्कीम ठरली महिन्याचे पैसे द्यायची, इले 3 महिन्याचा ऍडव्हान्स 8च दिवसात देऊन टाकला. कायच्यासाठी? हे मत टाकण्याचा ऍडव्हान्स होय. हे पैसे खाऊ घालून राहिले, हे लोकशाही विकून राहिले. बाबासाहेबांची लोकशाही आणली, त्याच्या धज्जे उडवणं सुरू आहे. आणि तुमच्या कास्तकाराचं कर्ज माफ करायला याच्याजवळ पैसे नाही. 1.5 लाख कोटी रुपये येणं लाडक्या बहिणीत गमावले आहे. कास्तकाराचं कर्ज माफ नाही केलंय, कास्तकाराचं वीज बिल माफ नाही केलंय. लाईन कापायला येते, कोणी मीटर कापायला येते, बिल भरायला पैसे नाही राहत. तुम्ही माझ्यासारख्याला एखाद्याला फोन करता, मी इंजिनियरशी बोलतो, तो दुपारपर्यंत भरण, 2 दिवसात भरण, 8 दिवसात भरण, त्याचं मीटर कापू नका, तेव्हा तो थांबते. द्या ना भाजप निवडून, प्रीपेड मीटर येणार आहे नंतर. सध्याचं थांबवलं आहे त्यानं, इलेक्शन आहे म्हणून. नंतर प्रीपेड मीटर आलं म्हणजे तुमच्या जवळ पैसे राहीन, रिचार्ज मारान तर उजेड राहीन. नाही तर कास्तकाराच्या ह्याच्या खाली जसा अंधार आहे ना तसाच राहणार आहे प्रीपेड मीटरनं. द्या भाजपला निवडून. कोणतं काम केलं आहे तर मार फडणवीस अड्डव सांगे 7,000 सोयाबीनले भाव देईन. मार अड्डव सांगे 12,000 मी कापसाले भाव देईन. द्यायला पाहिजे. आता काल आपल्या APMC मध्ये 2700 रुपयात सोयाबीन खपली. 3-4 दिवस आधी यवतमाळ मध्ये 2250 रुपयात सोयाबीन खपली. नाही कारण कास्तकार आत्महत्या. हे आले कुंब्याचे कैवारी शिलाई मशीन.
शहाजी राऊत म्हणून मालापूरचा कुणबीच होय, त्यानं आत्महत्या केली. काऊन केली माहित आहे का? शेतकरी आत्महत्या आहे ते. चरण ठाकूरच्या भावाकडून 10 लाख रुपये त्यानं उसने घेतले, त्याच्यावर 6% व्याज, चक्रीवार व्याज. यानं रिटायरमेंटचे पैसे पुरे त्याच्या घशात ओतले. 10 लाखाचे 60 लाख रुपये भरून चुकला, तरी याचं व्याज सुरूच, याचं कर्ज सुरूच. उद्या फोन येईन पुन्हा वसुलीसाठी, म्हणून माझ्याजवळ पैसे नाही आहे बा, म्हणून त्यानं चिठ्ठी लिहिली ना आत्महत्या केली. चिठ्ठी कोणाच्या नावाने लिहिली? मंत्र्याच्या नाही, राहुल देशमुखाचा. का तूच यायचा बंदोबस्त करू शकतो, तूच यायच्या सोबत भांडू शकतो. जेव्हा केव्हा सत्ता येईन, जेव्हा केव्हा तुझ्या ताकदीन यायला चिरडल्याशिवाय राहायचो नको. हे कास्तकाराचे कैवारी नाही. हे पहिले कर्ज द्यायच्या आधी कास्तकाराच्या सेलडीडा लावून घेते आणि त्या व्याजापोटीच कास्तकार मरते. मायासारखे अनेक मरणार आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. राहुल देशमुखच इथं न्याय देऊ शकते एवढं माहीत होतं त्या माणसाला, म्हणून त्यानं राहुल देशमुखाच्या नावाने चिठ्ठी लिहिली. पण राहुल देशमुख ह्या पूर्ण माहीत नव्हता. त्याला जर पूर्ण राहुल देशमुख माहीत असता ना, चिठ्ठी न लिहिताच घरी आला असता आणि मला हे पूर्ण प्रकरण सांगितलं असतं. गेलो असतो त्याला गाडीत टाकून घेऊन ठाकूराच्या इथं 2 होतकाड धरून दिलेल्या असत्या, 50 लाख रुपये वापस मागितले असते. माझ्या बापानं अनेक जणांचे पोलिसांनी खाल्लेले पैसे वापस मागून दिलेले आहे. म्या सुद्धा पोलिसांनी खाल्लेले पैसे वापस मागून दिलेले आहे. या इतिहास आहे आमचा. या पद्धतीनं काम करतो आम्ही. आम्ही निवडून नाही जायचं. हा, साड्या वाटणारा पाहिजे नाही. लाजा नाही वाटल्या तुमच्या बायकोला त्यानं साड्या आणल्या तर? हा, तिकडे राहते माहेरी बाई, तेव्हा माहेरची साडी राहते. इथं आल्यावर नवरात साडी घेते, मेल्यावर पुन्हा माहेरची साडी घेते. मग तू कोण होय? माया बायकोले आणून दे बरं, साडीने धुवून लाता मारतो त्याला. माई बायको म्या रजिस्टर केली दिले, मी आणीन मरेपर्यंत साडी तिच्यासाठी. तुम्हाला काहीच नाही वाटलं त्याचं? आजच नाही घडलं. 1995 मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या. 2019 मध्ये तुम्ही श्रद्धेनं अनुसूया मातेच्या मंदिरामध्ये ज्या साड्या चढवल्या, त्या चरणनं उतरवून वाटल्या. इलेक्शन मध्ये मतं भेटले पाहिजे म्हणून अनिलनं साड्या वाटल्या, चरणनं साड्या वाटल्या, म्हणून यानं साड्या वाटल्या. काय मस्त धोरण, विचार, वैचारिक खूप पातळी आहे याची. म्हणून मतं भेटले पाहिजे म्हणून अनिल देशमुख दारू वाटते, चरण दारू वाटते, तर ह्याही वाटणार आहे. याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली नागपुरात, ती देशी दारूची. भिंगरियन संत्रा माहित आहे ना, याच्याच कंपनीचं प्रॉडक्ट आहे. आता पेजा पोट भरून अनमोर जा, यायलाच निवडून दे जा. गाडी साजरी आहे. ह्याच्या बापानं शाळा उघडल्या, ह्याच्या अनिल देशमुखानं कॉलेज उघडलं. तो आशिष देशमुख आला होता, त्याची शाळा कॉलेज आहे. केदार आपला मेघेचे कॉलेज आहे. बाबाच्या समवयस्क लोकांचे सगळ्याचे शाळा कॉलेज आहे. माझ्या वडिलांना कधी शाळा नाही उघडली, कॉलेज नाही उघडली, स्वतःची संस्था नाही उघडली. 2 रुपयाचे कोणाचे डागीनदार राहिले नाही. म्युन्सिपाल्टीची सत्ता लोकांना हातात दिली. 3 शाळा होत्या म्युन्सिपाल्टीच्या, त्याच्या 13 शाळा केल्या. म्युन्सिपाल्टीसाठी 14वी कॉन्व्हेंट उघडली. माही सत्ता आली तेव्हा मी ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वी उघडली. काऊन उघडलं? स्वस्त फी मध्ये, स्वस्तामध्ये गरीबाचा पोरगा तिथं शिकू शकला पाहिजे. गरीबाचा पोरगा जाऊन शिक्षण घेऊ शकला पाहिजे. इंग्लिश मीडियम मध्ये घेऊ शकला पाहिजे. ज्युनियर कॉलेज शिकू शकला पाहिजे. हे दृष्टी पाहिजे काम करण्याची. सारे हेपलाच राहिलं तर सारे बरबाद होते. सारे येईल पोटात घालायचं आहे स्वतःच्या. हे अशा दृष्टीचे माणसं तुम्हाला निवडून द्यायचे आहे का? हे असा विचार करणारे माणसं निवडून द्यायचे आहे का? याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. इथं जर 2 नंबरच्या धंद्यावर वचक ठेवायचा असेल, इथं जर इराण्याच्या गुंडगर्दीचा बंदोबस्त करायचा असेल, तुमची आमची पोरगी इथून शाळेत जात असेल, काटोले शिकाले, सुरक्षित गेली पाहिजे, सुरक्षित वापस आली पाहिजे जर वाटत असेल तर मला मतदान कर जा. नाही तर चोट्टे लेहडे लय पडले आहे, पायलीचे 50 उभ्या कोणाला दे जा. अजून बोलू का? आता मी थकून गेलो आहे बोलू बोलू. ट्रम्पेट हो, तुम्ही अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला.
तो विकास पुरुष आहे म्हणे ते चोट्टा. इथून घरात वाढायला जा बरं, किती गड्डे आहे रस्त्यानं. तर कोणाचे ट्रक जाते? त्याचेच जाते ना. त्याच्याच ट्रकनं फूट गड्डे झाले आहे ना. बिना रॉयल्टीचे जाते. एखादा मर्द आडवा नाही होत त्याला रॉयल्टी दाखव म्हणून. एकही कंप्लेंट करत नाही तुम्ही. पूर्ण रस्त्याचा सत्यानाश केला तर तो चोट्टा इथं येईन ना मतदानाले, तेव्हा त्याला म्हण जा का पहिले ते गड्डे बुजव म्हणून. नाही रातभरात बुजवले तर मला म्हण जा. पुरं गाव तुलेच मतदान करणार आहे म्हणा. फोटो बोलून टाक जा. पण गड्डे बुजव एका रात्रीत बुजवते तो, घरच्या पैशानं बुजू. हे असेच रस्त्यावर येते, हे असेच वटणी येते. या पद्धतीनं काम करायचं. असं 20 तारखेला 9 नंबरची बटन आहे, ट्रम्पेट महाचिन्ह आहे. ह्या पोंगा त्याचा हेकोडा आहे, महासारखा आहे. सरक्या माणसाचा सरका, हेकोड्या माणसाचा हेकोडा. बटनाही मस्त भेटल्या आहे. 1 नंबरची बटन अनिल बाबूची आहे, घड्याळीची. त्या बोयता टोंड्याचं नुकसान होणार आहे त्याच्यात. 30 वर्ष याच्या बापानं काहीच नाही केलं म्हणूनही त्याच्या विरोधात वातावरण आहे. आणि ह्या बैल आहे म्हणूनही याच्या विरोधात वातावरण आहे. तर याची बटन कोणती आहे? 3 नंबरची. काउंटिंग नंतरही ह्या 3 नंबरवरच राहणार आहे. 2 नंबरचे धंदे करणाऱ्याची 2 नंबरची बटन आहे त्या चोट्ट्याची. 9 आकडा शुभ राहते, 9 आकडा शुभ राहते म्हणून 9 आकड्याची बटन दाबायची. बरोबर आहे. पोंगा आयुष्यात माणसाच्या 3 वेळा वाजते. जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी, मरणाच्या वेळी. जिचकाराची बटन दाबायची नाही, कारण त्याचा आता राजकीय जन्म झाला आहे. त्याचा पोंगा ऑलरेडी वाजला आहे. ठाकूराची बटन दाबायची नाही, कारण 62व्या वर्षी त्याच्या लग्नाचा पोंगा वाजला आहे. 9 नंबरची बटन माही दाबाची एवढ्याच साठी का 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काहीच ज्यानं केलं नाही त्याची राजकीय मय्यत काढायची आहे म्हणून पोंगा वाजवायचा. तर या गोष्टीसाठी आपण तयार असलो पाहिजे. माझे बूथ लागतील नाही लागतील, इथं 2च पार्ट्या आहे म्हणते, तर सगळेच त्याईनं विकत घेतले आहे म्हणते. मतदारांना चंग बांधायचा आहे. मतदारांना आपल्या मनामध्ये ठरवायचं आहे का कोण इथं आमदार असला पाहिजे, कसा इथं आमदार असला पाहिजे. या ठेकेदाराला सोडून द्या, बूथ लावणाऱ्याला सोडून द्या. तुम्ही सज्ज राहा, तुम्ही गाव सांभाळा, तुम्ही चेते राहा, तुम्ही जागे राहा. तुम्ही विकाऊ नाही याच्यावर माझ्या वडिलांचा विश्वास होता, माझा सुद्धा आहे. एक संधी तर द्या. सारेच पाहिले, तो म्हणते मेरे को बनाया नहीं. तर या जेव्हा जेव्हा ज्याची ज्याची सत्ता असन त्याच्या सत्तेत राहिला आहे. या चोट्टा काटोलचा काँग्रेस होती सत्तेमध्ये, तो काँग्रेसमध्ये होता. राष्ट्रवादीची सत्ता होती तर 2014 पर्यंत या राष्ट्रवादीतच होता. त्याच्या आधामधात दुसरा कोणी आला तर तो लालू प्रसादची सत्ता आली, रेल्वे मिनिस्टर तो झाला. याचा रेल्वेचा लहानपणचा संबंध, त्याच्यामुळे ह्या लालू प्रसादच्या कंदिलात होता. यानं सत्ता कधीच सोडली नाही. 2014 मध्ये भाजप बसल्याबरोबर ह्या भाजपमध्ये धसला. मग सतत सत्तेत होता, तर सत्तेचा साथ घेऊन तुला विकास करायला पाहिजे होता. मग आमदार झाल्यावरच कोणता निवाड पाडणार आहे तू? काही करणार नाही. हे खोटं नाटक बोलते, मेरे को सत्ता देव वगैरे. हे सत्तेतच राहिले. अनिल देशमुखही सत्तेतच राहिला. 52 वर्षापासून माझ्या घराचं दार उघडाय, मा बापही निवडून नाही दिला. तुम्हाला नाही म्हणता येणार, तुम्ही नवीन आले इथं. आमचं क्षेत्र तिकडचं होतं. मला तर निवडून द्या, एक मर्द तर निवडून द्या. आमदार कसा राहते तर मी सांगेन तुम्हाला काय काम करत असते. मी एक वचन देतो, मला जर आमदार निवडून दिला, पहिल्याच दिवशी साऱ्या अधिकाऱ्याची मीटिंग लावीन आणि या क्षेत्रातला भ्रष्टाचार बंद करीन. फार पोलिसांचा बंदोबस्त करीन. 2 नंबरचे धंदे या क्षेत्रातले बंद झाले पाहिजे.
एक पटवाऱ्याची तुम्हाला 7-12 देताना पैसे मागायची धमक होणार नाही, हिंमत होणार नाही. राहुल देशमुख आमदार आहे म्हणून अधिकाऱ्याची हातभर फाटून राहील, आणि त्याला जर समजलं का असं असं घडलंय तर तो तुमच्याकडून तुम्हाला त्रास देणार नाही. तिसरं वचन तुम्हाला देतो का, एक प्रक्रिया कारखाना, शेतमालावर प्रक्रिया करणारा एखादा कारखाना उघडण्याचा प्रयत्न करीन म्हणून राहिलो, उघडीनच नाही म्हणून राहिलो. मी फोकनाड्या मारत नसतो, मी प्रयत्न करीन. जे बेरोजगार पोरं आहे, इथून सोलार मध्ये जाते, इथून नागपूरमध्ये जाते, इथून पुण्याला जाते, इथून मुंबईला जाते, 15,000चा पगार भेटते, त्याच्यात भाडंही नाही देणं होतं आणि धड खाणंही नाही होत. बायकोली इथं सोडा लागते, कारण तिला पोचणं नाही होत तिकडे नेऊन. इथंच घरच्या भाकरीवर राहायला पाहिजे, वेळ भेटला तर वावर पाहायला गेला पाहिजे, घरी फुकटात राहायला पाहिजे, आणि इथंच जवळपास नोकरीवर असला पाहिजे. म्हणून बेरोजगार पोराच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न मी करणार. एक प्रामाणिक माणूस बोलून राहिलाय तर त्याच्यावर एक वेळा तर विश्वास ठेवून पहा. लय लेहडे पाहिले तर मला लेहडाच समजून द्या, एक वेळा तर द्या. चांगला निघीन तर रिपीट कर जा, लेहडा निघीन तर पाडून दे जा. बरोबर बोलून राहिलो का नाही बोलून राहिलो? पण त्याच्यात आमच्यात फरक काय आहे हे तुम्ही मतदान केल्याशिवाय, निवडून दिल्याशिवाय समजणार नाहीये. म्हणून जागे राहा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. फक्त एक MIDC काटलामध्ये आणि एवढं आश्वासन द्या आहे तिथं.